नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण कंबाईंड मध्ये आपलं मॅथ्स आणि रिझनिंग या सब्जेक्टचं ओरिएंटेशन बघणार आहेत. राईट, या सब्जेक्टचं जे वेटेज आहेत पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये ते कशा पद्धतीचं आहेत, त्याच्यानंतर कुठल्या टॉपिकला वेटेज आहेत पर्टिक्युलरली या विशिष्ट एक्झाममध्ये. राईट, या सर्व गोष्टीचं माहिती आजच्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत. राईट, गुणांची विभागणी कशा पद्धतीने होत आहेत, बुद्धिमत्ता आणि गणिताला कशा पद्धतीचे गुण येत आहेत, त्यासोबतच पूर्वपरीक्षेमध्ये पूर्वपरीक्षेमध्ये ओव्हरऑल सब्जेक्टवर ओव्हरऑल आणि सीसॅटमध्ये सीसॅट किती मार्क्सला विचारले गेलेले आहेत, या सर्व गोष्टींचं डिटेल्स आज आपण इथे घेणार आहोत. सुरुवात करूया आपल्या या टॉपिकला. ठीक आहे, टॉपिक इन द सेन्स की ओरिएंटेशनला. आता बघा, कंबाईंड प्रिलिम्समध्ये आपल्याला दिसून येत आहेत की यावर्षीपासून मागे जो पेपर झालेला आहे आपला 2023चा, राईट, रिसेंटली जो पेपर झालेला आहे, त्या पेपरमध्ये 20 मार्क्सचे आपलं हे विचारलेलं होतं मॅथ्स आणि रिझनिंग. ठीक आहे, 20 क्वेश्चन आधी यापूर्वी एक 15 क्वेश्चन 15 मार्क्ससाठी राहायचं आपलं मॅथ्स अँड रिझनिंगला. राईट, 15 क्वेश्चन यायचे मॅथ्स अँड रिझनिंगवर. यावर्षीपासून त्यांनी 20 क्वेश्चन विचारायला सुरुवात केली, कारण नवीन सिलेबसनुसार. बरोबर आहे, सिलेबस चेंज झालेला आहे. राईट, आणि यावेळेला स्टॅटिस्टिक्स पण ऍड केलेला आहे. ऍक्च्युली स्टॅटिस्टिक हा वर्ड दिलेला आहे त्यांनी. स्टॅटिस्टिक्स ऑलरेडी विचारायचे, ते डेटा इंटरप्रिटेशनच याच्यावर आपल्याला कन्सिडर करावं लागेल. राईट, DI डेटा इंटरप्रिटेशनच कन्सिडर करावं लागेल, कारण स्टॅटिस्टिक्स तिथे वर्ड नव्हता पूर्वी, परंतु आता त्यांनी वर्ड स्पेशली मेन्शन केलेला आहे की सांख्यिकी हा सुद्धा तुम्हाला पोर्शन राहील सिलेबसमध्ये. राईट, आणि त्यावर प्रश्न आलेले दिसून सुद्धा आलेले आहेत, आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून सुद्धा आलेले आहेत. सो त्या अकॉर्डिंग आपल्याला या सर्व गोष्टींची प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता गणित बुद्धिमत्तेबाबत सांगायचं झाल्यास पूर्वपरीक्षेला आपल्याला 20 मार्क्ससाठी आहेत गणित बुद्धिमत्ता आउट ऑफ 100. राईट, आउट ऑफ 100. आणि मुख्य परीक्षेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास 22, एकतर यावेळेला 22 विचारलेले होते. काय होतं की करंट अफेअर्सचे 2 क्वेश्चन त्यांनी कमी केलेले होते. राईट, 22 किंवा 20 गुणांसाठी आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा गणित आणि बुद्धिमत्ता बघायला मिळेल. राईट, यावर्षी 22 मार्क्सला विचारलेले होते आउट ऑफ 100 क्वेश्चन. राईट, 100 क्वेश्चन पैकी 22 क्वेश्चन बुद्धिमत्ता आणि गणितावर विचारलेले दिसून आलेत. आणि इथे आता महत्वाचा मुद्दा हा आहे की सर बुद्धिमत्तेला जास्त वेटेज आहेत की गणिताला जास्त वेटेज आहेत, तर इक्वल वेटेज तुम्हाला इथे कन्सिडर करावं लागेल. कारण यापूर्वी कसं राहायचं, यापूर्वी बुद्धिमत्ताला जास्त वेटेज राहायचं तर गणिताला थोडे कमी क्वेश्चन यायचे. म्हणजे साधारणतः 15 पैकी एक 5 ते 6 क्वेश्चन हे गणितावर असायचे आणि एक 10 ते 9 क्वेश्चन हे आपलं रिझनिंगवर असायचे. राईट, परंतु या वेळेपासून त्यांनी चेंज केलेलं आहे. या वेळेपासून आता या पूर्वपरीक्षेमध्ये लास्ट टाइम जी आपली परीक्षा झालेली होती त्यावेळेला 22 क्वेश्चन हे मॅथ्सवर होते आणि 8 क्वेश्चन हे रिझनिंगवर होते. राईट, 8 क्वेश्चन रिझनिंगवर. आता या मॅथ्समध्ये तुम्हाला इथे दिसून येईल की सर स्टॅटिस्टिक्स पण आहेत का याच्यामध्ये. हो, स्टॅटिस्टिक्स इन द सेन्स की याच्यामध्ये जो आपल्याला डेटा इंटरप्रिटेशन विचारलेला जातो तोच एक स्टॅटिस्टिक्सचा पार्ट आहे. राईट, डाटा इंटरप्रिटेशन म्हणजे DIच्या आधारावर तुम्हाला विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. राईट, हे झालेलं आहे 22 क्वेश्चन मॅथ्ससाठी आणि 8 क्वेश्चन रिझनिंगसाठी. आणि मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत प्रिलिम्स क्वालिफाय करण्यामध्ये, याचा खूप मोठा रोल राहणार आहे. राईट, कुठली आता येणाऱ्या प्रत्येक प्रिलिम्स कंबाईनच्या बाबतीत सांगतोय मी, प्रत्येक पुढे जोपर्यंत सिलेबस चेंज होत नाही तोपर्यंत मॅथ्स आणि रिझनिंग खूप मोठं एक गेम चेंजर ठरणार आहेत तुम्हाला पोस्ट मिळण्यामध्ये सुद्धा आणि प्रिलिम्स क्वालिफाय करण्यामध्ये सुद्धा. राईट, कारण मेन्समध्ये सुद्धा याचं वेटेज आणि याचं इम्पॉर्टन्स आपल्याला दिसून येत आहेत. राईट, मेन्समध्ये 22 क्वेश्चन केवळ मॅथ्स आणि रिझनिंगवर आहेत. म्हणजे कल्पना करू शकता की आपल्याला एक चांगली जर पोस्ट मिळवायची असेल तर हे 22 पैकी आपले मिनिमम एक 18 ते 20 पर्यंतचे मार्क्स तुम्हाला मिळायला पाहिजेत. राईट, मिनिमम 18 ते 20 जर मार्क्स तुम्हाला इथे तुम्ही गेन करत असाल तर तुम्हाला चांगली पोस्ट मिळणार, सब रजिस्ट्रार वगैरे, STI वगैरे, राईट, ES वगैरे. तर या सर्व गोष्टी किंवा PSI सुद्धा चांगली पोस्ट आहे. PSI मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला 18 ते 20 मिनिमम मार्क्स तुम्हाला या पेपर 2 मध्ये घ्यावी लागतील, स्पेशली गणित आणि रिझनिंग मध्ये. ठीक आहे, 22 पैकी 18 ते 20 मार्क्स तुम्हाला इथे मिळायला पाहिजेत. मग आता हे सायमल्टेनियसली आपण याची तयारी करू शकतो का? हो,
प्रिलिम्स सोबत मेन्स, येस डेफिनेटली यामध्ये चेंज होणारा फॅक्टर कुठला आहे तर कुठलाच नाहीत, राईट, कुठलाच नाही. तुम्हाला स्टॅटिस्टिक्स मेन्सला असं दिसून येत असेल, स्टॅटिस्टिक्स मेन्शन केलेलं आहे सर. सो स्टॅटिस्टिक्स हे ऑलरेडी यायचं, म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन तुम्हाला ऑलरेडी विचारायचे, आता त्यांनी प्रॉपरली मेन्शन केलेलं आहे. मग आता ते स्टॅटिस्टिकवर 1, 3 किंवा 2 क्वेश्चन सहज विचारू शकतात, किंवा 3 किंवा 2 डेटा इंटरप्रिटेशन तुम्हाला सहज देणार ते. एक्झॅक्टली. आता अशा पद्धतीचं आहेत आपलं हे पूर्वपरीक्षेची विभाग. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता आणि गणित या विषयाला येणारे गुण किंवा या विषयाला असणारं वेटेज, जे इथे दिसून येत आहेत 20% वेटेज आहेत, आणि इथे दिसून येत आहे 10% आउट ऑफ 200 क्वेश्चन. कारण पेपर 1 पण आहेत तुम्हाला, राईट, पेपर 1 मराठी इंग्लिश ते 100 क्वेश्चन आणि पेपर 2 चे 100 क्वेश्चन, असे 200 क्वेश्चन मिळून आपल्याला 20 ते 22 क्वेश्चन विचारलेले दिसून येतात. तर एक 10 to 11% आपल्याला इथे याचं वेटेज दिसून येत आहेत मेन्स एक्झाममध्ये. परंतु या एक्झाममध्ये आपल्याला दिसून येत आहेत की 20%चं वेटेज आहे प्रिलिम्समध्ये, आणि प्रिलिम्स क्वालिफाय करण्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता खूप मोठा रोल प्ले करणार आहेत, राईट. या सर्व गोष्टी आपल्याला प्रॉपरली माहिती आहेत या वर्षीच्या ट्रेंडपासून, कारण 20 क्वेश्चन आणि याची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजेत अभ्यासाची, त्याच्यानंतर परीक्षेमध्ये कशा रीतीने आपल्याला प्रश्नाला डील करायचं आहे, या सर्व गोष्टी आपण लेक्चर सोबतच शिकणार आहोत, राईट. कुठले क्वेश्चन कधी उचलायला पाहिजे तुम्ही एक्झाममध्ये, आणि मोस्टली रिपीटेड जे टॉपिक आहेत ते कुठले असतात परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे, राईट. या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या सेशनमध्ये आपण घेणार आहोत. ओके, चालेल. चला, आपण ही गोष्ट झालेली आहे, ही गोष्ट कळलेली आहे तुम्हाला. गुणविभागणी, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा 20 गुण, 22 गुण, राईट. त्यानंतरचं आता आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊया. नेक्स्ट स्लाइडला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत गणितामधले ते आपण लर्न करणार आहोत, राईट. गणित हा आपला एक विशिष्ट असा स्पेशल सब्जेक्ट आहे, राईट. याला अरिथमॅटिक अंकगणित सुद्धा म्हणतो आपण, अंकगणित, किंवा याला कमर्शियल मॅथमॅटिक्स सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. कमर्शियल मॅथमॅटिक्स जे, ठीक आहे, कमर्शियल मॅथमॅटिक्स, एक्झॅक्टली वाणिज्यिक गणित. आता यामध्ये आपल्याला दिसून येतं सर संख्या पद्धती हा खूप मोठा असा व्हास्ट असलेला टॉपिक आहे. संख्या पद्धतीचे वेगवेगळे टॉपिक सांगतोय मी तुम्हाला, राईट, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. एक येतो आहे लसावी आणि मसावी, हा एक टॉपिक आहे, राईट. दुसरं घातांक, तिसरं करणी, चौथं अपूर्णांक, बरोबर आहेत. 5वं दशांश, राईट. त्यानंतर विभाज्यतेच्या कसोट्या, या सर्व गोष्टी या टॉपिक मध्ये येतात संख्या पद्धतीमध्ये. संख्या पद्धती केवळ हा एक असा टॉपिक आहे की ज्यामध्ये या सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, आणि या सर्व गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहेत. या वेळेला आपल्याला दिसून आलेल्या आहेत घातांक आणि करणीवर प्रश्न विचारलेले दिसून येतात, लसावी आणि मसावीवर प्रश्न विचारतातच. त्यानंतर अपूर्णांकावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत, दशांशवर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत, आणि विभाज्यतेच्या कसोट्यावर इनडायरेक्टली प्रश्न आपल्याला विचारलेले दिसून आलेले आहेत प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये. आता ते कुठे कशा पद्धतीने अप्लाय करायचे या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे विशिष्ट टॉपिक शिकत असताना. म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या जर आपण शिकू त्या केसमध्ये कशा पद्धतीने ते अप्लाय करायचे आणि क्वेश्चन कशा रीतीचे आलेले होते या सर्व गोष्टी मी तुम्हाला तिथे सांगणार आहे त्या टॉपिकमध्ये. आलं का लक्षात? लसावी, मसावी, घातांक, करणी, अपूर्णांक, दशांश, विभाज्यतेच्या कसोट्या, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आपला संख्या पद्धती. आणि हो, या वेळेला सायक्लेसिटीवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला दिसून आलेला आहे, जो टॉपिक होता UPSCचा, राईट. UPSCचा टॉपिक होता, आणि मेन्स मध्ये याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत, राईट. मेन्स मध्ये प्रश्न विचारलेले आहेत कशावर? सायक्लेसिटी या टॉपिकवर. आणि हा टॉपिक आपला बिलॉंग करतो आहे घातांक आणि करणी याच्या आधारावर, राईट. घातांक आणि करणी जर तुमचा व्यवस्थित झाला तर सायक्लेसिटी सोपा आहे सोडवायला. त्यासोबतच आणखी एक टॉपिक येतो आहे वर्ग आणि वर्गमूळ, हे पण आपल्याला शिकायचं आहे, राईट. वर्ग आणि वर्गमूळ. त्यानंतर घन आणि घनमूळ, हे सगळे असे टॉपिक आहेत जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, आपल्याला दिसून येत आहेत आपल्या या सिलेबस मध्ये, राईट. जरी दिलेलं नाही आहे तुम्हाला हे वर्ग आणि वर्गमूळ, त्याच्या सायक्लेसिटी दिलेला नाही आहे, परंतु हा बिलॉंग करतोय घातांक आणि करणीला.
आपल्याला घातांक शिकायचे आहेत, करणी शिकायची आहेत, राईट. हे सर्ट्स अँड इंडायसेस म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. आणि वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ शिकलो की लगेच आपण घातांक आणि करणीला सुरुवात करणार आहे, कारण वर्ग आणि वर्गमूळावरच घातांक आणि करणी आहे. हे टॉपिक आहेत घन आणि घनमूळ, राईट. सायमल्टेनियसली याच्या ट्रिक्स काय असतात, या सर्व गोष्टी. आणखी एक टॉपिक याच्यामध्ये येतो आहे जो ज्याला म्हणतोय आपण बॉडमास, राईट. हे एक नियम आहे, राईट. बॉडमास हा एक कॅल्क्युलेशनचा नियम आहे. त्या नियमाच्या अंतर्गतच आपल्याला कॅल्क्युलेशन करावे लागतात. आता ते कशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन आपण करणार, या सर्व गोष्टी आपण बॉडमासमध्ये आपण शिकणार आहोत. जे आपलं जेव्हा केव्हा नेक्स्ट सेशन असेल तिथून आपण बॉडमास पासूनच या सर्व गोष्टीची सुरुवात करणार आहोत, राईट. अपूर्णांक झालं, दशांश झालं. सुरुवातीला जो आपण टॉपिक शिकणार आहोत तो आहे संख्या पद्धती, नंबर सिस्टीम म्हणतो आपण याला. आणि एवढे सगळे टॉपिक केवळ एका टॉपिकला येतात, ठीक आहे, चालेल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपला हा आहे. कंबाईनच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा असणारा टॉपिक आपला संख्या पद्धती आहेत, ज्यामध्ये दशांश, अपूर्णांक, बॉडमास, त्याच्यानंतर घातांक, करणी आणि सायक्लिसिटी, लसावी आणि मसावी, वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ, या सर्व इत्थंभूत बाबी आपल्याला तिथे शिकायच्या आहेत. ओके, चालेल. त्यानंतर येतो आहे नेक्स्ट टॉपिक आहे आपला गुणोत्तर व प्रमाण. आता गुणोत्तर व प्रमाण अतिशय महत्वाचा असणारा टॉपिक आहे आणि हा एकमेव असा टॉपिक आहे की जे अरिथमेटिक मध्ये जेवढ्या सब्जेक्टची जी डिफिकल्टी लेवल आहेत, जेवढ्या टॉपिकची जी डिफिकल्टी लेवल ते इझी मोडवर आणते. म्हणजे डिफिकल्ट लेवलवरचे प्रॉब्लेम इझी मोडवर सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला गुणोत्तर व प्रमाणच्या कन्सेप्ट मदत करतात, ज्या संकल्पना आहेत त्या मदत करतात. तेवढं जर का आपल्या लक्षात आलं व्यवस्थितरित्या की आपण गुणोत्तर व प्रमाण प्रॉपरली शिकलो तर आपल्याला बाकीचे जे असणारे टॉपिक आहेत ते अगदी सोप्या पद्धतीनं सोडवता येतात, राईट. आणि विदाऊट एनी फॉर्म्युला, कुठल्याही फॉर्म्युलाचा उपयोग न होता कन्सेप्च्युअल और लॉजिकली कशा पद्धतीने आपण त्या गोष्टी सोडवणार, ठीक आहे. या सर्व गोष्टींचं मी तुम्हाला तिथं सांगणारच आहे प्रत्येक टॉपिकच्या बाबतीत, राईट. कन्सेप्च्युअल आणि लॉजिकली क्वेश्चन कशा पद्धतीनं सोडवायचा, राईट. या सर्व गोष्टी पाहिजेत. कारण आपल्याला जर विचार करतो आहे सर आपल्याला 100 क्वेश्चन आहेत आणि 100 क्वेश्चन आहेत आणि 60 मिनिटे आपल्याला वेळ आहेत. 60 मिनिटे जर कन्सिडर करतो तर 36 सेकंद एका क्वेश्चनला येतात. 36 सेकंद एका क्वेश्चनला मिळतात आणि 36 सेकंद जर एका क्वेश्चनला मिळत असेल, आपल्याला दिसून येत आहेत की सर 20 क्वेश्चन तर केवळ मॅथ्स आणि रिझनिंगवर आहेत, राईट. 20 क्वेश्चन केवळ मॅथ्स आणि रिझनिंगवर. आणि या 20 पैकी आपल्याला दिसून येतात 12 क्वेश्चन मॅथ्सवर तर 8 क्वेश्चन आपल्या रिझनिंगवर विचारलेले दिसून आलेले आहेत लास्ट प्रिलिम्स मध्ये, जी आता झालेली आहेत रिसेंटली. तर इम्पॉर्टन्स तर फार आहे यार याला, मॅथ्स आणि रिझनिंगला. तर आणि ते स्पीड पण असली पाहिजेत की जेणेकरून 36 सेकंदामध्ये माझा प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजेत. मग त्यासाठी मला फॉर्म्युले रट्टा मारणं किंवा या त्या सर्व गोष्टी करणं अवघड जात आहेत, राईट. एखाद्या वेळेस फॉर्म्युला नाही आठवला तर मग लॉजिकली सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजेत. मग या सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत कन्सेप्च्युअल प्लस लॉजिकलीच्या अप्रोचनी, राईट. कन्सेप्ट पण क्लिअर होईल आणि लॉजिक पण तुमचं तिथे लावता येईल, तुम्हाला डेव्हलप होऊन जाईल की कशा पद्धतीनं आपल्याला लॉजिकली प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे, राईट. ही सर्व गोष्ट झाली. आणि 36 सेकंद मध्ये जर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असेल तर आपली स्पीड सुद्धा त्याच अकॉर्डिंग पाहिजे आहे, जेणेकरून तुम्हाला 30 सेकंदामध्येच क्वेश्चन अटेम्प्ट झालेले आहेत, रीड करून आणि अटेम्प्ट करून सुद्धा, अटेम्प्ट करून म्हणजे मार्क करून, या सर्व गोष्टी तुमच्या तिथे झालेल्या पाहिजेत, राईट. 30 सेकंदामध्ये, जेणेकरून आता जीएस चे प्रश्न फार लेंदी असतात, काही प्रश्न काही फॅक्च्युअल असतात, काही लेंदी असतात. मग त्या प्रश्नाला जेणेकरून आपल्याला वेळ मिळणार, अशा या गोष्टीच्या अनुषंगाने आपल्याला या सर्व गोष्टी कराव्या लागतील मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये. आता ही गोष्ट झाली आहे आपली याच्या बाबतीतली. त्यानंतर पुढे जाऊया आपण. वैवारी हा टॉपिक गुणोत्तराच्या माध्यमातून, गुणोत्तर व प्रमाणाच्याच माध्यमातून सॉल्व्ह करता येतात, राईट. जसं की पटीतले असणारे उदाहरणे, त्यानंतर काही उदाहरणे असे असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला गुणोत्तर दिलं जाते, गुणोत्तराच्या माध्यमातून दिलं जाते, राईट. आणि काही उदाहरणे असे असतात की जस्ट लॉजिकली ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात आणि हे बिलॉंग करतायत आपला रिझनिंग फॅक्टरला, राईट. रिझनिंग फॅक्टरला एका चित्रामध्ये एक चित्र आहे, त्या चित्राकडे बोट दाखवून ती माझी मैत्रीण म्हणाली की तो व्यक्ती माझ्या बहिणीच्या भावाचा मुलाचा वडील आहे, राईट. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले आणि ते लॉजिकली असतात, ते रिझनिंगच्या या फॅक्टरमध्ये कन्सिडर केल्या जातात. तेच आपलं वैवारी किंवा याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात, ठीक आहे. आणखी मी तुम्हाला सांगतो ते आपल्या ब्लड रिलेशन मध्ये पण येतात, तेच ब्लड रिलेशन मध्ये पण येतात,
ब्लड रिलेशन पण येतात. आणि हेच वैवाहिक संदर्भात आणखी हा 20 वर्षानंतर 30 वर्षाचा होईल, मग त्याच्यापेक्षा माझी बहीण 10 वर्षांनी छोटी आहे, तर तिच्या लग्नाच्या वेळी ती 5 वर्षाची होती, मग या केसमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगतात प्रॉब्लेम. आज तिचं सध्याचं वय काय असणार, तर मग हे प्रॉब्लेम बिलॉंग करतात आपल्या याला रिझनिंगला, राईट. रिझनिंग फॅक्टरला वैवारीवरचे ते जे सांगितलेत मी तुम्हाला एका चित्रामध्ये वगैरे, ते ब्लड रिलेशनचं प्रॉब्लेम आहे, राईट. इथे विसरून गेलेलो होतो मी, ब्लड रिलेशनचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आता वैवारी हा जो टॉपिक आहे हा बिलॉंग करतो आहे गुणोत्तर आणि प्रमाणाला, राईट. याचाच हा पार्ट आहे वैवारी, आणि गुणोत्तराच्याच कन्सेप्टच्या माध्यमातून आपल्याला या सर्व गोष्टी लर्न करायच्या आहेत. त्यानंतर येतो आहे दुसरा टॉपिक, येतो आहे भागीदारी, पार्टनरशिप म्हणतो आहेत. आणि पार्टनरशिप हा अतिशय सोपा असलेला टॉपिक आहे, राईट. संपूर्ण अरिथमॅटिक मधला जेवढे काही अंकगणिताचे टॉपिक आहेत त्याच्यापैकी सर्वात सोपा आणि सरळ असलेला टॉपिक आहे भागीदारी, आणि महत्वाचा सुद्धा तेवढाच आहे. त्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून आलेले आहेत, राईट. आता पार्टनरशिप याची जी प्रॉब्लेम आहेत हे आपण गुणोत्तर आणि प्रमाणाच्याच माध्यमातून सॉल्व्ह करतात. गुणोत्तर रेशोची कन्सेप्ट जर आपल्याला इझी जात असेल तर तीच कन्सेप्ट आपल्याला इथे अप्लाय करावं लागतात भागीदारीमध्ये. फक्त याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, जस्ट एक अंडरस्टँडिंग लागते आहेत की सर मी एवढ्या महिन्यासाठी इन्व्हेस्टमेंट करतोय आणि एवढे रुपये इन्व्हेस्टमेंट करतोय, आणि माझा बिझनेस हा माझ्या मित्राच्या पार्टनरशिप सोबत आहेत, तर मला मिळणारा नफा किंवा तोटा हा कशा पद्धतीचा शेअर होईल. ऑब्व्हियसली तुम्ही जेवढं कॅपिटल इन्व्हेस्ट करता आहात आणि तुम्ही ज्या ड्युरेशनमध्ये कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याच्याच अकॉर्डिंग तुम्हाला नफा किंवा तोट्याचं वितरण होणार, राईट. हे सर्व गोष्ट आपल्याला भागीदारी या टॉपिकमध्ये कळावी लागतात आणि तिथेच ते आपल्याला दाखवावं लागते आहेत. विशिष्ट पद्धतीने आपल्याला गुंतवणूक दिली जाते, वेळ दिला जातो, आणि तुम्हाला म्हटलं जाते की नफ्याची विभागणी कशा पद्धतीनं, नफ्याचं वितरण कशा पद्धतीनं तुम्हाला करावं लागणार, राईट. कधी कधी नफ्याचं वितरण दिलं जाते आहेत, वेळ दिला जातो आहे, आणि गुंतवणूक किती आहेत, गुंतवणुकीचं तुम्हाला गुणोत्तर फाइंड आउट करावं लागतं, राईट. रेशो इस्टॅब्लिश करावं लागतं. या सर्व गोष्टी आपल्याला भागीदारी या टॉपिकमध्ये करता येतात. त्यानंतर येत आहे शेकडेवारी. शेकडेवारी फार महत्वाचा टॉपिक आहे आणि यावर 100% आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून आलेले आहेत. हे सगळे जे टॉपिक आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक मी तुम्हाला काढून दिलेले आहेत. या सर्वच्या सर्व टॉपिकवर नेहमी आयोग प्रश्न विचारतात आणि हेच अत्यंत महत्वाचे असणारे टॉपिक आहेत प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून आणि मेन्सच्या पण दृष्टिकोनातून. आणि फार काही असं वेळ मागत नाहीत. एकदा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या की मग लगेचच तुम्ही याला प्रॅक्टिस क्वेश्चन मध्ये घेऊ शकता. प्रत्येक टॉपिकचे 5 क्वेश्चन जर घेतले तर तुम्ही त्याच्या टच मध्ये राहाल. आणि मी तुम्हाला सांगतो आहे की डेली तुमच्या अभ्यासामध्ये याचं 2 आवर्सचं प्लॅनिंग असायला पाहिजेत मॅथ्स आणि रिझनिंगचं. कारण हाच एकमेव असा टॉपिक आहे की तुम्हाला पोस्टही मिळवून देतो आणि हाच एकमेव असा टॉपिक आहे, हाच एकमेव असा सब्जेक्ट आहे की तुम्हाला पोस्ट पासून पण वंचित ठेवतो, राईट. म्हणून त्याचं महत्व तुम्हाला तर जीएस वाचायला सोपं जाते आहेत, परंतु आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून काय पाहिजे आहेत ते अतिशय महत्वाचं आहे. आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक्झाम क्लिअर करायची आहेत, म्हणून त्याच अकॉर्डिंग आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजेत. आणि एक्झामच्या स्ट्रॅटेजीमध्ये तुमचं डेली 2 आवर्सचं प्लॅनिंग असलं पाहिजे मॅथ्स आणि रिझनिंग या विषयाकरता, राईट. ठीक आहे. शेकडेवारीवर 100% क्वेश्चन विचारलेले दिसून येतात. सर शेकडेवारी हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. शेकडेवारीवरच तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस हा टॉपिक विचारले जातात. प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. शेकडेवारीची कन्सेप्ट क्लिअर असेल तर प्रॉफिट अँड लॉस काढणं खूप सोपं आणि सरळ आहे. आणि हा सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे, प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस. आणि शेकडेवारीवर आणखी तुम्हाला डेटा इंटरप्रिटेशन विचारलेला जातो. डेटा इंटरप्रिटेशन, राईट. डेटा इंटरप्रिटेशन जेव्हा येईल त्यावेळेला मी तुम्हाला आणखी एक टॉपिकचं इंट्रोड्यूस करणार की कुठला टॉपिक विचारलेला जातोय, राईट. त्यानंतर शेकडेवारीवरच तुम्हाला सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट हे टॉपिक विचारलेलं जातात. आता बघा, एका टॉपिकची कन्सेप्ट जर आपल्या क्लिअर असेल शेकडेवारीची, नेमकं शेकडेवारी वगैरे काय असतं या सर्व गोष्टी, तर तुम्हाला तीनही टॉपिक हे सोपे जातात. हा एक टॉपिक 1, 2, 3 आणि डेटा इंटरप्रिटेशन एक 4, राईट. डेटा इंटरप्रिटेशन असा एक टॉपिक आहे की तो 3-4 टॉपिकच्या कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करता येतात, अदरवाईज नाही, राईट. म्हणजे मग कुठले सर पर्सेंटेज आहेत, त्यानंतर ॲव्हरेज आहेत, त्यानंतर रेशो अँड प्रपोर्शन आहेत. या जर गोष्टी जर तुमच्या क्लिअर असेल तर डेटा इंटरप्रिटेशनवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे. तशा पद्धतीनं ते प्रश्न फ्रेम करतात. आपल्याकडे खूप सारे एक्झाम्पल आहेत डेटा इंटरप्रिटेशनचे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहेत. आणि डेटा इंटरप्रिटेशन हा जो टॉपिक आहे हा बिलॉंग करतो आहे आपला स्टॅटिस्टिक्सला, राईट. स्टॅटिस्टिक्सला.
राईट, ज्याची भीती वारंवार तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना होती, परंतु डेटा इंटरप्रिटेशनच स्टॅटिस्टिक्सचा एक पार्ट आहे. स्टॅटिस्टिक्सच्या अंडरमध्ये डेटा इंटरप्रिटेशन येतो आहे. राईट, शेकडेवारीमध्ये आपण बघितलेलं आहे सर सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, त्याच्यानंतर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस, त्याच्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन. हे 3 टॉपिक आपल्याला केवळ एका टॉपिकवरून करता येतात. ठीक आहे, याची कन्सेप्ट प्रॉपरली समजली की नेमकं काय आहे शेकडेवारी, तर आपल्याला या सर्व गोष्टी करता येतात. पुन्हा शेकडेवारीमध्ये आणखी एक टॉपिक येतो आहे, त्याला म्हणतो आहेत आपण सेट थेरी. सेट थेरी, ठीक आहे, सेट थेरीचे प्रॉब्लेम. आता सेट थेरीचे प्रॉब्लेम काय असतात हो ते पण सांगतो मी तुम्हाला. जसं की हिंदी बोलणारे लोक 20% आहेत. राईट, हिंदी बोलणारे लोक 20% आहेत. इंग्रजी बोलणारे लोक, ठीक आहे, इंग्रजी बोलणारे लोक एक 40% आहेत आणि दोन्हीही भाषा बोलणारे लोक एक 10% आहेत. तर या दोन्हीही भाषा न बोलणारे लोक तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. हे प्रॉब्लेम, या प्रॉब्लेमला म्हणतो आपण सेट थेरी. आणि अगदी बेसिक लेवलचे प्रॉब्लेम असतात, फक्त याच्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असल्या पाहिजेत की हे प्रॉब्लेम कशा रीतीने सोडवायचे असतात. आणि तुम्हाला म्हटलं गेलेलं आहे की न बोलणारे लोक एक 2000 आहेत या सिटीमध्ये, तर एकूण किती पॉप्युलेशन आहेत या सिटीमध्ये. ठीक आहे, दोन्ही भाषा न बोलणारे लोक 2000 आहेत, तर एकूण किती पॉप्युलेशन आहेत या सिटीमध्ये. तर आता हा प्रश्न बिलॉंग करतो डेफिनेटली सर पर्सेंटेजला, आणि पर्सेंटेजच्या आधारावरच आपल्याला असल्या पद्धतीचा प्रश्न सॉल्व्ह करावा लागतो. ठीक आहे, सेट थेरी वगैरे आपल्याला 11-12ला होतं. राईट, 11-12ला होतं, परंतु ते ॲडव्हान्स लेवलचं होतं आणि आपल्याला हे बेसिक लेवलवरचं आहेत. राईट राईट, आली गोष्ट लक्षात. आणि याच्यावर सेट थेरीवर आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून आलेले आहेत, म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला त्या गोष्टीची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पुढे त्यानंतर व्याज आलेलं आहे. आता व्याजमध्ये सर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज येतोय. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, बरोबर बरोबर, चक्रवाढ व्याज. आता सरळ व्याज फार सोपं आणि सरळ आहेत, खूप काही अवघड वगैरे नाही आहेत. त्याच्या कॉन्सेप्ट, त्याच्या टाइप्स आहेत, टाइप्स ऑफ क्वेश्चन भरपूर आहेत, आणि या दोघां मिळून सुद्धा क्वेश्चन फ्रेम केला जातात. सर सरळ व्याज एवढा आहे, चक्रवाढ व्याज एवढा आहे, किंवा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधील फरक इतके इतके पर्सेंट आहेत. राईट, इतके इतके रुपयाचं आहेत, आणि 2 वर्षासाठीचं व्याज एवढं एवढं आहेत, व्याजाचा दर एवढा एवढा आहे. तर तुम्हाला प्रिन्सिपल फाइंड आउट करा, मुद्दल किती आहेत, अमाऊंट किती आहे, रक्कम किती आहे, राशी किती आहेत, राईट, किती ड्युरेशनचा आहेत, व्याजाचा दर काय होता, या सर्व गोष्टी आपल्याला, अशा सर्व गोष्टींचे प्रश्न यामध्ये दिसून येतात. आणि सरळ व्याजाची कन्सेप्ट एक वेगळी आहे, चक्रवाढ व्याजाची कन्सेप्ट वेगळी आहे. आधी आपण सरळ व्याज शिकून घेणार, देन चक्रवाढ व्याज शिकून घेणार, आणि देन या दोन्हीही मिळून विचारणारे प्रश्न कशा पद्धतीचे असतात त्या सर्व गोष्टी सुद्धा आपण लर्न करणार आहोत. राईट राईट, ठीक आहे. आता हे याच ऑर्डरने चालणार, ज्या ऑर्डरने आपण जातो आहे त्याच ऑर्डरने आपण शिकणार. त्याच्यानंतर वेळ 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 टाइम, या आधारावर आपल्याला 3 टॉपिक विचारलेले दिसून येते. 3 4 टॉपिक आहेत टाइम या आधारावर. बघा 4 टॉपिक कुठले, एक टॉपिक आपल्याला विचारले जात नाहीत, परंतु आपण त्याला शिकणं गरजेचं आहे. ठीक आहे, शिकलं तर तुम्हाला विचारणारा कन्सेप्ट फार सोपा आणि सरळ, एका लेक्चरमध्ये तो टॉपिक कंप्लीट होऊन जाईल. बघा टाइमवर, वेळेवर विचारणारे आहेत नळ आणि पाण्याची टाकी. नळ आणि पाण्याची टाकी महत्वाचा टॉपिक आहेत, आणि आपल्याला यावर प्रश्न विचारलेले दिसून येतात. त्यानंतर काळ आणि काम, त्यानंतर काळ आणि काम, त्यानंतर आपल्याला दिसून येत आहेत आपलं काळ, वेग आणि अंतर, आणि इथे दिसून येतात नाव आणि प्रवाह. नाव आणि प्रवाह हे अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहे सर, आणि हे कम्प्लिटली 4ही टॉपिक आपल्या टाइम बेसिसवरच आहेत. राईट, टाइम बेसिसवरच आहेत, आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आपल्या कंबाईन प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून. बघा ठीक आहे, नळ आणि पाण्याची टाकीबद्दल पाईपलाईन सिस्टम म्हणतोय आपण याला. राईट, आणि काळ आणि काम, हे जे 2 टॉपिक आहेत हे याला एकच कन्सेप्ट लागू होते. नळ आणि पाण्याची टाकी आणि काळ आणि काम एकच कन्सेप्ट लागू होते. नळ आणि पाण्याची टाकी शिकले तर तुम्हाला काळ आणि कामवरचे प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करता येतात, किंवा काळ आणि कामची कन्सेप्ट शिकले तर नळ आणि पाण्याची टाकीवरचे प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली तुम्हाला जमतात, काहीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाहीत. त्याच अनुषंगाने मी तुम्हाला तिथे सांगणार, आणि याच्यामध्ये कुठलाही फॉर्म्युलाचा आपण अप्लाय करणार नाही आहेत. लॉजिकली आणि कन्सेप्च्युअली त्या प्रश्नाकडे बघणार आहोत, कारण हे कमर्शियल मॅथ्स आहेत. राईट, या सर्व गोष्टी कमर्शियल मॅथेमॅटिक्समध्ये येतात, आणि कमर्शियल मॅथेमॅटिक्स तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतायत आणि अप्लिकेशन सांगतायत कशा पद्धतीनं करायचं. राईट, लॉजिकली कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला या सर्व गोष्टी सांगणार. त्याच्यानंतर काळ, वेग आणि अंतर, या सर्व गोष्टी सुद्धा आपल्या हे 2 टॉपिक सुद्धा एकमेकाशी रिलेटेड येतात. ठीक आहे, काळ,
वेग आणि अंतर, त्याच्यानंतर नाव आणि प्रवाह, बोट आणि स्ट्रीम, टाइम डिस्टन्स स्पीड, राईट. टाइम डिस्टन्स स्पीडमध्ये व्हेरायटी ऑफ क्वेश्चन्स भरपूर दिसून येतात, त्याचे वेगवेगळे टाइप्सचे क्वेश्चन आपल्याला तिथे विचारलेले दिसून येतात, राईट. काळ आणि कापमध्ये आपलं सॉरी टाइम डिस्टन्स स्पीडमध्ये जर तुम्हाला सांगितलेलं आहे टीडीएस मध्ये सर एक पर्सन संदर्भात विचारलेले जातात, पर्सनचा वेग एवढा आहे, त्याच्यानंतर बस, ठीक आहे, त्याच्यानंतर चोर पोलीस थ्यूज अँड पोलीस, राईट, चोर पोलीस. त्यानंतर सांगायचं झालं एक कंटेंट येतो आहे, राईट. आणि दुसरा एक टॉपिक जातो आहे रेल्वे बेसिसवरचा, ठीक आहे, रेल्वे बेसिसवरचा. रेल्वेजचे प्रॉब्लेम एक थोडे वेगळे आहेत आणि हे प्रॉब्लेम थोडे एक वेगळे आहेत, राईट. या सर्व कन्सेप्ट आपल्याला टाइम डिस्टन्स स्पीडमध्ये शिकणार आहोत आपण. प्रत्येक कन्सेप्टवर आपण जसं की पर्सन आणि थ्यूज पोलीसवर आपण जर घेतलं, व्यक्तीचा वेग एवढी आहे, त्या व्यक्तीचा वेग तेवढा आहे. रेल्वेच्या बाबतीत जर सांगायचं झाल्यास की रेल्वेच्या बाबतीत पण तिथे एका व्यक्तीला ओलांडतायत, राईट. रेल्वेचे सुद्धा वेगवेगळे टाईप आपल्याला विचारलेले दिसून येत आहेत, ठीक आहे. यावर आपण विशेष लेक्चर घेणार आहोत. पर्सन, बस, थ्यूज, त्याच्यानंतर चोर पोलीस, ठीक आहे. रेल्वेच्या बाबतीत जर सांगायचं झाल्यास रेल्वेच्या बाबतीत ट्रीला ओलांडत आहेत, राईट, पर्सनला ओलांडत आहेत, व्यक्तीला ओलांडत आहेत, झाड, व्यक्ती, त्याच्यानंतर टावर, एखाद्या पोलला, बरोबर, खांबाला ओलांडत आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. त्यानंतर अनदर फॅक्टर, एका ट्रेनला ओलांडत आहेत, राईट, ट्रेनलाच ओलांडत आहेत, तर त्या केसमध्ये काय असणार, त्याचं अंतर किती असणार, लेंथ किती असणार, प्लॅटफॉर्म येतो आहेत, राईट, प्लॅटफॉर्मला येत आहेत. या सर्व गोष्टी आपण या रेल्वेच्या कन्सेप्टमध्ये लर्न करणार आहोत, राईट. या सर्व मी तुम्हाला आढावा याच्यासाठी देतोय की प्रत्येक टॉपिकमध्ये नेमकं काय काय आहेत आणि काय काय आपल्याला शिकायचं आहे, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे, राईट. या सर्व गोष्टी अशा या पद्धतीच्या आहेत असलेल्या दिसून येतात आपल्याला टाइम डिस्टन्स स्पीडमध्ये. आणि इथे थोडी एक वेगळी कन्सेप्ट लागत आहेत आणि या केसमध्ये एक वेगळी कन्सेप्ट लागत आहेत, राईट. त्या कन्सेप्ट जेव्हा आपण लर्न करणार त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येऊन जातील, ठीक आहे. आणि हे पण हा एक वेगळा फॅक्टर आहे टाइम डिस्टन्स स्पीड मधला आणि रेल्वेचा एक वेगळा फॅक्टर आहे टाइम डिस्टन्स स्पीड मधला, ठीक आहे. चालेल, चला जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनला, नेक्स्ट याला. ओके, हे झालं टाइमच्या बाबतीत. त्यानंतर येतोय डेटा इंटरप्रिटेशन आणि हा बिलॉंग करतोय स्टॅटिस्टिक्स या सब्जेक्टला. स्टॅटिस्टिक्स, सांख्यिकी, ठीक आहे, सांख्यिकी या टॉपिकला. सर सांख्यिकी आणखी एक वेगळा आहेत, येस वेगळा आहेत ना, मी त्याचा तुम्हाला एक ओव्हरलुक करून देईल. जसं की सांख्यिकीमध्ये आणखी काही टॉपिक येतात, मीन, मोड, मेडियन, राईट, व्हेरियन्स, त्यानंतर कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन. आता हे जे टॉपिक आहेत, हे टॉपिक आपल्याला इंग्लिशमध्ये शिकणं फार गरजेचं आहे, कारण याचे मराठीतले नाव फार विचित्र आहेत, राईट. आणि मराठीमध्ये याचं मटेरियल अवेलेबल नाही आहेत. मी तुम्हाला शिकवत असताना ते प्रॉपरली सांगणार, त्याचं मराठी अर्थही सांगणार आणि कशा पद्धतीने आपल्याला या सर्व टॉपिकला बघायचं आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार जेव्हा आपण स्टॅटिस्टिक्स बघूया त्या केसमध्ये. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन तुम्हाला विचारलं जातं, स्टँडर्ड डेव्हिएशन, राईट, स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके, ठीक आहे, डेव्हिएशन, स्टँडर्ड डेव्हिएशन. त्याच्यानंतर आणखी एक कोएफिशिएंट ऑफ मीन्स व्हेरियन्स विचारला जाते तुम्हाला. सर्व गोष्टी आहे यार, राईट. व्हेरियन्स पण विचारल्या जाते, त्याच्यानंतर सिरीज पण विचारल्या जाते आहेत, राईट, सिरीज पण विचारल्या जातात. आता याची सिरीज वेगळी आहेत, ओके, ठीक आहे, ते तुम्हाला जेव्हा सांगणार त्या केसमध्ये होऊन जाणार. आणि आपली याच्यामधली नंबर सिस्टीम मधली सिरीज वेगळी आहेत, नंबर सिरीज. त्याच्यानंतर मिसलेनियस असणारे टॉपिक. आता मिसलेनियस म्हणजे एखाद्या पझलच्या माध्यमातून आपल्याला तिथे क्वेश्चन, मॅथमॅटिकल अप्रोचने क्वेश्चन विचारले जातो आहेत. एक बेडूक आहे, तो त्या एक खांब आहे, त्या खांबा एक जमिनीत गाडला गेलेला आहे तो खांब, आणि त्याच्या 2/3 अंश लांबीवर बेडूक बसलेला आहे किंवा 2/3 लांबी त्याची खांबाची जमिनीमध्ये गाडल्या गेलेली आहे. तर एकूण ओव्हरऑल त्या खांबाची लांबी किती आहे. तर अशा केसमध्ये जे प्रॉब्लेम्स विचारले जातात ते मिसलिनियसमध्ये येतात आणि त्याला मॅथमॅटिकल अप्रोच लागतो आहे. तिथे गणितीय एक अप्रोच तिथे आपल्याला लागतो आहे ते पझल सॉल्व्ह करण्यामध्ये. म्हणून त्या असल्या पद्धतीच्या प्रश्नांना मी मिसलिनियसमध्ये टाकलेला आहे आणि हे प्रश्न सुद्धा आपण डिस्कस करणार आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून. जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपल्याला कशा पद्धतीने विचारलेले आहेत त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला इथे मिसलिनियस टॉपिकमध्ये सांगणार आहोत, राईट.
आता हा पोर्शन झालेला आहे आपल्याला आपला गणिताचा, राईट. गणितामध्ये तुम्हाला आता इथपर्यंत आपण शिकलेलो आहोत आणि हे सर्व गोष्टींचं मी तुम्हाला उलगडा करून सांगितलेलं आहे की वेळेमध्ये काय येतं, व्याजामध्ये काय येतं, शेकडेवारीमध्ये कुठले कुठले टॉपिक येतात, त्याच्यानंतर संख्या पद्धतीमध्ये कुठले टॉपिक येतात, डेटा इंटरप्रिटेशनमध्ये कशा पद्धतीचे डेटा इंटरप्रिटेशन असतो, हा हे राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा डेटा इंटरप्रिटेशन तुम्हाला 3 टॉपिकच्या आधारावर सॉल्व्ह 3 टॉपिक जर स्ट्रॉंग असेल तर डेटा इंटरप्रिटेशनचे प्रश्न फार सोपे आहेत सोडवायला. एक आहेत रेशो अँड प्रपोर्शन, गुणोत्तर आणि प्रमाण ज्याला म्हणतो आहेत, रेशो अँड प्रपोर्शन, राईट, गुणोत्तर आणि प्रमाण. आणि दुसरा टॉपिक येतो आहे आपला सरासरी. सरासरी अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. सरासरीवर आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतात. हा इंडिपेंडंट टॉपिक आहे, इंडिव्हिज्युअल टॉपिक आहे सरासरी, राईट. सरासरी सुद्धा आपण व्यवस्थितरित्या लर्न करणार आहोत. मी इथे सरासरी मेन्शन न करण्यामागचं कारण होतं कारण डेटा इंटरप्रिटेशन मध्ये मला त्याला घ्यायचं होतं, राईट. सरासरीचे कन्सेप्ट सुद्धा आपल्याला पाहिजेत, इथे क्लिअर पाहिजे आहेत. त्यानंतर पाहिजे आहेत आपल्या शेकडेवारीच्या. आणि जेव्हा आपण हे 3ही टॉपिक शिकू त्यावेळेला आपण त्याच्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन हा टॉपिक शिकणार आहोत. आणि आपली लेक्चरची ऑर्डर ही अशाच पद्धतीने असणार. सुरुवातीला आपण संख्या पद्धती शिकणार, हा टॉपिक व्यवस्थितरित्या लर्न करून घेणार, राईट. त्यानंतर गुणोत्तर व प्रमाण शिकणार, गुणोत्तर प्रमाण नंतर वैवारी शिकणार, वैवारी नंतर भागीदारी शिकणार, भागीदारी नंतर शेकडेवारी हा टॉपिक शिकणार, शेकडेवारी नंतर आपण नफा तोटा इथेच आहेत, राईट. नफा आणि तोटा, नफा आणि तोटा हा टॉपिक शिकणार. नफा आणि तोटा शिकल्यानंतर व्याज, व्याजामधील 2 टॉपिक, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, ठीक आहे, ही ऑर्डर चालणार आपली. त्याच्यानंतर सरळ व्याज चक्रवाढ झाल्यानंतर आपण वेळेवर येणार. वेळेवर आपला नळ आणि पाण्याची टाकी आपण हा टॉपिक सुरुवातीला शिकणार. देन काळ आणि काम, देन टाइम डिस्टन्स स्पीड आणि आपलं अंतर, वेग आणि काळ. त्यानंतर नाव आणि प्रवाह. नाव आणि प्रवाह इम्पॉर्टंट टॉपिक नाही आहेत परंतु मी एका लेक्चरमध्ये त्याचं ओव्हरलुक करून देणार, राईट. नाव आणि प्रवाहावर आतापर्यंत प्रश्न विचारलेले दिसून येत नाहीत. ओके, गॉट इट, ठीक आहे. आता ही सर्व गोष्ट आहे. त्याच्यानंतर मिसलेनियस, हा वेळपर्यंतच झालाय, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आणखी मिसलेनियस बेसिसवरचे प्रॉब्लेम सुद्धा इथे सॉल्व्ह करावे लागणार आहेत, ठीक आहे. हे झालेले आहेत. या सर्व कन्सेप्ट जर क्लिअर असेल डेटा इंटरप्रिटेशन आपण त्यानंतर सोडवणार. वेळेवरचे प्रॉब्लेम झालेले आहेत. त्याच्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन, त्यानंतर मिसलेनियस टाइपचे क्वेश्चन जे पण ज्याला आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा आधार घेणार आहोत, राईट. जसे की ट्रू डिस्काउंट वगैरे या सर्व गोष्टी आपल्याला तिथे दिसून येतात. ट्रू डिस्काउंट वगैरे एक प्रश्न विचारलेला होता यावर, डिस्काउंटवर, राईट. बिलिंगवर, महावितरणचं ते बिल होतं आणि त्याला एवढं वेळ व्याज लागलेलं आहे, त्यांनी महावितरणने आधीच त्याचं डिडक्शन केलेलं आहे, तर ते कशा पद्धतीचे असणार ते सर्व गोष्टी मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगणार आहेत, ठीक आहे. ओके, चालेल. आता इथे मला एक सांगा, आपण मॅथमॅटिक्सचे एवढे घटक बघितले तर यामध्ये काही अडचण गेली का तुम्हाला? हे टॉपिक व्यवस्थितरित्या समजलंय का याचं अनालिसिस? चला आता आपण नेक्स्ट टॉपिकला जाऊया. आपला नेक्स्ट पोर्शन आहे आपला बुद्धिमत्तेचा. आणि बुद्धिमत्ता हा आपल्याला थोडा रिझनिंग आणि थोडा इंग्लिश आणि थोडा मराठीतून शिकायचा आहे. कारण इंग्लिशमध्ये सांगण्यामागचा हेतू हा आहे माझा. तुम्हाला नाही कन्सेप्ट इंग्लिश नसेल समजत तर टेन्शन घेऊ नका, माझ्यासोबत तुम्हाला हे सर्वच्या सर्व कन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर करून देतो, इंग्लिश आणि मराठी दोन्हीही भाषेत सुद्धा, ठीक आहे. त्याच्यामुळे अजिबातही टेन्शन घ्यायचं नाही की सर आम्हाला इंग्लिश जमतच नाहीत. अजिबात टेन्शन घेऊ नका, मी मराठीत पण सांगतोय, इंग्लिशमध्ये पण सांगणार तुम्हाला त्या गोष्टी. बघा आता याच्यामध्ये दिसतोय मला सिलोगिझम. आता विधाने आणि निष्कर्ष अनुमान दिले जातात, राईट. यामध्ये विधान दिलं जात आहे, विधान आणि अनुमान किंवा निष्कर्ष असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. आणि मराठीत याला इंग्लिशमध्ये याला स्टेटमेंट अँड कन्क्लुजन म्हणतात. ओनली स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन. ओके, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन हे दोनच शब्द, स्टेटमेंट्स विधान आणि अनुमान निष्कर्षला कन्क्लुजन. आता इथे असल्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात आणि स्टेटमेंट विधान सिलोगिझमवर आपल्याला 100% प्रश्न असलेला विचारलेला दिसून येतोय, राईट. आता सिलोगिझमच्या कन्सेप्ट आपल्याला जर सिलोगिझमचे क्वेश्चन जर आपल्याला सॉल्व्ह करायचे असेल तर तिथे कन्सेप्ट लागतात वेन डायग्रामची, वेन आकृतीची, राईट. वेन आकृती तुम्हाला माहिती आहेत, नसेल माहिती तर मी सांगणार तुम्हाला. याच्यामध्ये आकृती आहे, ओके. वेन आकृती, वेन डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, विधान आणि निष्कर्ष हे सोडवता येतात. आता यामध्ये एकच गोष्ट असते की तुम्हाला जी फॅक्ट असतात त्याला फॅक्टला विसरून तुम्हाला जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्या आधारावरच त्याचे अनुमान किंवा निष्कर्ष काढायचे आहेत. जसं की काही पेन पेन्सिल आहेत, राईट, काही पेन पेन्सिल आहेत, ओके, ठीक आहे. आणि आता ही ते तर फॅक्ट ही आहे की पेन पेन्सिल कसं काय असणार सर, राईट. तुम्हाला फॅक्टला विसरून
जे विधान दिलेलं आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला निष्कर्ष काढायचा आहे. आणि काही पेन्सिल रबर आहेत, इरेजर आहेत, राईट, इरेजर आहेत. ओके, गॉट इट. आता इथे मी म्हटलेलं आहे सर अनुमान मी हा काढतो आहे की काही पेन इरेजर आहेत, राईट, काही पेन आपले रबर आहेत, आणि दुसरं अनुमान मी असं काढतोय की काही पेन्सिल, काही इरेजर पेन्सिल आहेत. तर आपल्याला एक अनुमान निघतंय सर इरेजर आणि पेन्सिलचं रिलेशन आपल्याला इथे दिसून येतं, संबंध असलेले दिसून येतात, परंतु पेन आणि इरेजरचा संबंध असलेला दिसून येत नाही. म्हणून माझं पहिलं कन्क्लुजन येणार नाही, पहिला निष्कर्ष येणार नाही, परंतु दुसरा निष्कर्ष येतो. अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला सिलोगिझम मध्ये बघायचे आहेत, जे अतिशय सोपे आणि सरळ असतात. आले लक्षात? ठीक आहे, चालेल. आता हा झालेला आहे आपला सिलोगिझमचा आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपला हा एक्झामच्या दृष्टिकोनातून, म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीही एक्झामला आपल्याला याला विचारलेला दिसून येतात सिलोगिझमवर. आणि 1 मार्क्स तुमचं शुअर शॉट तिथे तुम्हाला मिळत आहेत अगदी 20 सेकंदामध्ये. काहीही मेहनत घ्यावी लागत नाही त्याची. याला 30 पेक्षाही कमी सेकंद, 20 पेक्षाही कमी सेकंद तुम्ही लावू शकता, कारण तुमचा स्पीड तसा बिल्डअप होतोय. एक्झाम ड्युरेशन मध्ये आपला माइंड तसा वर्क करतो आहे, जर तुम्ही अनालिसिस केलेलं असेल तर स्वतःच्या बॉडीचं. ठीक आहे, चालेल. त्यानंतर सेकंड थिंग येत आहेत कोडिंग डिकोडिंग. कोडिंग मध्ये काही कोडेड वर्ड दिलेले असतात आणि त्याला डिकोड केल्या जातात काहीतरी वर्डनी. जसं की व्हाईट या वर्ड साठी तुम्हाला दिलं जाईल, हा व्हाईट हा वर्ड आहे, राईट, याच्यासाठी तुम्हाला दिलं जाईल XYZEF आणि तुम्हाला अशा पद्धतीचा. त्याच्यानंतर ब्ल्यू या वर्ड साठी दिला जाईल ACDE. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल ग्रीन या वर्डला काय कुठला कोड येणार, राईट, ग्रीन या वर्डला कुठला कोड येणार. आता हे झालेलं आहे पोर्शन. आता कोडिंग डिकोडिंग मध्ये वेगवेगळ्या व्हेरायटी असलेले आपल्याला दिसून येतात, राईट, हे अशा पद्धतीनं. त्यानंतर चायनीज कोडिंग डिकोडिंग सुद्धा येतात. चायनीज कोडिंग डिकोडिंग काय असतात की सर चायनीज कोडिंग डिकोडिंग मध्ये जसं की एक स्टेटमेंट दिला जात आहे, राईट, व्हाईट इज द कलर ऑफ पीस, राईट, हे एक स्टेटमेंट आहेत, राईट, पीस. त्याच्यानंतर व्हाईट फ्लॉवर, राईट, व्हाईट फ्लॉवर. त्याच्यानंतर आणखी एक आपलं ग्रीन इज अ कलर, राईट, ग्रीन इज अ कलर. आता याच्यामध्ये मला एक सांगा, इथे हे स्टेटमेंटला वेगवेगळ्या कोडेडनी डिकोड केलेलं आहे, जसं WXY, VXZ, राईट, ACD, अशा पद्धतीचे याला कोडेड केल्या जातात या स्टेटमेंटला आणि वर्डला. आता मला इथे दिसून येत आहेत की सर इथे कलर आहेत आणि इथेही कलर आहेत आणि इथे मी VXY लिहितो आहे, इथे ADE लिहितो आहेत, इथे FHI लिहितो आहेत. आता याच्यामध्ये कॉमन काय या स्टेटमेंटमध्ये कलर आहेत, या स्टेटमेंटमध्ये कॉमन काय कलर आहेत. मग इथे कलर इथे या त्याला डिकोडिंग मध्ये काय काय लिहिलेलं आहे कोडेड फॉर्मॅटमध्ये VXY लिहिलं आहे, AD लिहिलं आहे, FHI लिहिलं आहे. इथे काय काय लिहिलेलं आहे, तिथे VXY, VNZ आणि ACD लिहिलेलं आहे. सर इथे VXY कॉमन आहेत, इथे VXY कॉमन आहेत, म्हणजेच कलरसाठी VXY हा कोड आलेला आहे. याला म्हटलं गेलेलं आहे चायनीज कोडिंग डिकोडिंग, राईट, गॉट इट. ठीक आहे, हे एक वेगवेगळे टाइप्स आहेत. आता हा एक टाइप्स बघितला आपण चायनीज कोडिंग डिकोडिंगचा. त्याच्यानंतर वर्डला कशा पद्धतीनं शफल केल्या जातात, वर्ड मधील लेटर्सला, राईट, या सर्व गोष्टी आपल्याला दिसून येतात कोडिंग डिकोडिंग मध्ये. त्यानंतर आणखी तुम्हाला अशाही पद्धतीचं एक टेबल देण्यात येईल. या टेबलला तुम्हाला अशा इथे लिहिल्या जाईल की ए ला हे म्हणतात, ठीक आहे, ए ला 0 म्हणतात, किंवा बी ला हॅश लिहिल्या जाते आहे, सी ला @ लिहिल्या जाते आहेत, ओके. त्याच्यानंतर डी ला हायफन लिहिल्या जात आहेत. अशा पद्धतीचे जेव्हा तुम्हाला कोडेड दिला जाईल आणि तुम्हाला म्हटलं गेलेलं आहे इथे इन्स्ट्रक्शन दिल्या जातात, जेव्हा क्वेश्चन तुम्हाला फार लेंदी दिला जातो त्या केसमध्ये असलं कोडिंग डिकोडिंग येते आहेत, राईट, अशा पद्धतीचं कोडिंग डिकोडिंग. आणि ते मोस्ट लेंदी असतात की त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या शब्दाची सुरुवात जर याच्या वॉवेल्स पासून झाली, स्वरापासून झाली आणि शेवट जर व्यंजनापासून होत असेल तर त्यांचे जे कोड आहेत ते चेंज होतात. म्हणजे व्यंजनाचा कोड स्वराला येईल आणि स्वराचा कोड व्यंजनाला जाईल, राईट. हे झालेले आहेत लेंदी पद्धतीचं कोडिंग डिकोडिंग आणि हे सुद्धा आपण शिकणार आहोत, त्याच्यामुळे नॉट टू वरी, राईट. या सर्व गोष्टीची आपण इत्यंभूत माहिती तिथे घेणारच आहोत. त्यानंतर येत आहेत अनालिटिकल रिझनिंग. आता अनालिटिकल रिझनिंग विश्लेषणात्मक काय म्हणूया आपण त्याला, बुद्धिमत्ता. आता विश्लेषणात्मक बुद्धिमत्तेमध्ये काय काय येतात बघा. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे विधाने आणि निष्कर्ष, राईट, हा एक टॉपिक इथे आहेत. एक विधान दिलं जाईल, 2 विधानं, आणि त्याच्यामधून कुठले अनुमान तुम्ही काढू शकतात, निष्कर्ष किंवा अनुमान काढू शकतात. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला अनालिटिकल रिझनिंग मध्ये विचारलेले दिसून येतात, राईट.
त्यानंतर विधाने आणि निष्कर्ष, त्याच्यानंतर विधाने आणि गृहीतके, विधाने आणि गृहीतके, एक्झॅक्टली गृहीतके, त्याच्यानंतर विधाने आणि कृती, विधाने आणि कृती, या सर्व गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. सध्याच्या एक्झाम मध्ये मी पाहिलंय, दोन्ही परीक्षेचं अनालिसिस केलेलं आहे. प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये आपल्याला विधाने निष्कर्ष आणि विधाने गृहीतके कृतीवर आता प्रश्न विचारलेले दिसून येत नाही आहेत. जस्ट त्यांनी एक वेगळं पॅटर्न आता अवलंबलेला आहे, परंतु आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे, कारण यापूर्वी एमपीएससीनं खूप सारे प्रश्न विधाने आणि गृहीतके, विधाने निष्कर्ष, विधाने आणि कृती, त्याच्यानंतर विधाने आणि आपलं स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट्स ज्याला म्हणतोय आपण, स्टेटमेंट्स अँड आर्ग्युमेंट्स. आता याच्यामध्ये हा अतिशय महत्वाचा असलेला टॉपिक आहे, स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट. याच्यामध्ये स्ट्रॉंग आर्ग्युमेंट, वीक आर्ग्युमेंट दोन टाइप्स येतात स्टेटमेंट आर्ग्युमेंट मध्ये. एक स्ट्रॉंग आर्ग्युमेंट जेव्हा आपण शिकूया त्या केसमध्ये मी तुम्हाला सांगणार याच्यामध्ये, आणि दुसरं असते वीक आर्ग्युमेंट, राईट, वीक आर्ग्युमेंट. ओके, हे पण मी तुम्हाला तिथे सांगणार जेव्हा आपण लर्न करणार त्यावेळेला. सगळ्या गोष्टी अनालिटिकल रिझनिंगचे जेव्हा टॉपिक डिस्कस करणार त्या केसमध्ये स्ट्रॉंग आर्ग्युमेंट, वीक आर्ग्युमेंट काय आहेत, कशा पद्धतीचं आहेत, सर्व गोष्टी. स्टेटमेंट अँड ऍक्शन, विधाने आणि कृतीला स्टेटमेंट अँड ऍक्शन म्हणतात. विधाने आणि गृहीतकेला स्टेटमेंट अँड हायपोथेसिस आणि कन्क्लुजन, अशा पद्धतीचे आपण त्याला हे करू शकतो. त्याच्यानंतर विधाने आणि स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, राईट, विधाने आणि निष्कर्षाला स्टेटमेंट अँड कन्क्लुजन म्हणतो आहेत. बघा, ह्या सर्व गोष्टी आपल्याला अनालिटिकल रिझनिंग मध्ये विचारलेल्या दिसून आलेल्या आहेत आजपर्यंत आयोगाने जेवढे काही एक्झाम्स घेतलेले आहेत कंबाईनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ना तेवढ्या पेपरमध्ये. त्यानंतर येतो आहे हा टॉपिक आपला इथे अनालिटिकल रिझनिंगचा अशा पद्धतीचा आहे, आणि अनालिटिकल रिझनिंग अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. या दोन परीक्षेमध्ये विचारलेला नाही, परंतु आपण त्याची तयारी करणं गरजेचं आहे, आणि त्याचं सुद्धा मी तुम्हाला एक सांगून देईल कशा पद्धतीनं आपल्याला अनालिटिकल रिझनिंगवरचे प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात, आपण काय विचार करतो आहेत आणि आपण विचार करून कशा पद्धतीचे उत्तर देतो आहेत, आयोगाची उत्तरं कशी आहेत, आयोगाने कुठल्या अँगलने विचार केलेला आहे आणि कुठल्या कशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे, या सर्व गोष्टीचं अनालिसिस आपल्याला या टॉपिकमध्ये करायचं आहे. आणि एकदाच का तुमचं आयोग कशा पद्धतीने विचार करतात त्याच्याशी तुमचं जर मॅच झालेलं आहे तुमची विचारधारा, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला यावर विचारलेले प्रश्न तुमचे करेक्ट येतात, राईट, करेक्ट येतात. ओके, ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या लर्न करणं गरजेचं आहे अनालिटिकल रिझनिंगवरच्या, आणि मी तुम्हाला याचं प्रॉपर गायडन्स देणार आहे अनालिटिकल रिझनिंगवरचं, ठीक आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यानंतर येत आहेत नंबर सिरीज. आता नंबर सिरीज हे वेगवेगळ्या यांनी विचारलेल्या जाते आहेत. आता नंबर सिरीजचे दोन टाइप्स येतात, मेन टाइप दोन आहेत. एक मिसिंग नंबर सिरीज, मिसिंग नंबर, गाळलेली संख्या शोधा, राईट, मिसिंग नंबर. आणि दुसरं येत आहेत रॉंग नंबर, चुकीची संख्या शोधा, रॉंग नंबर, राईट. हे अतिशय महत्वाचे असणारे दोन टॉपिक आहेत, दोन पार्ट आहेत, मिसिंग नंबर अँड रॉंग नंबर, राईट. गाळलेली संख्या शोधा किंवा चुकीची संख्या शोधा, बरोबर आहेत, बरोबर आहे. आता या सर्व गोष्टी आपल्याला मिसिंग नंबर, आता जसं मी इथे लिहिलेलं आहे सर, इथे 4 लिहितो आहेत, इथे 9 लिहितो आहेत, इथे 25 लिहितो आहेत, त्याच्यानंतर इथे रिकामी जागा आहेत आणि इथे 49 लिहितो आहेत. तर या रिकाम्या जागेच्या तिथे कुठली संख्या येईल हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आणि साधं सरळ आहेत, हा 2चा वर्ग दिसतोय, हा 3चा वर्ग दिसतोय, हा 5चा वर्ग दिसतोय, हा 6चा वर्ग येणार आणि इथे 36 ही संख्या असणार. गॉट इट, गॉट इट. आता हे अशाच पद्धतीचं झालंय. त्याच्यानंतर दुसरी एक सिरीज अशी विचारली जाते की सर, जसं की मी इथे लिहितो आहे, इथे 8 लिहिलेलं आहेत, इथे 27 लिहिलेलं आहेत, त्याच्यानंतर इथे आपल्याला 64 लिहिलेलं दिसून येईल आणि इथे रिकाम्या जागा आहेत आणि इथे 216 लिहिलेल्या आहेत. तर या रिकाम्या जागेच्या तिथे कुठली संख्या येईल, राईट, राईट, राईट. किंवा इथे तुम्हाला असं लिहिलेलं आहे 216 इकडे लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिलेलं आहे 124 ही संख्या दिलेली आहे, आणि तुम्हाला म्हटलेलं आहे की यामधील कुठला अंक, कुठली संख्या ही चुकीची संख्या आहे, कुठली संख्या ही चुकीची संख्या आहे. तर या केसमध्ये आपल्याला दिसून येत आहेत की सर हा 2चा क्यूब आहे, हा 3चा क्यूब आहे, आणि हा 4चा क्यूब आहे, 4चा घन आहेत, आणि हा इथे पाहिजे होता 5चा घन कारण हा 6चा घन आहे. मग इथे 5चा घन काय येतोय, हो 5चा घन 125 येतात, इथे तर 124 दिसतात, म्हणून जी चुकीची संख्या आहे ती आहे आपली 124. ठीक आहे, हे एक पोर्शन झालेलं आहे, हा एक पार्ट झालेला आहे मिसिंग अँड नंबर सिरीज, रॉंग नंबर सिरीजचा. आणखी वेगवेगळ्या डायग्रामच्या माध्यमातून सुद्धा मिसिंग अँड नंबर सिरीज आपलं विचारलं, मिसिंग सिरीज विचारलेल्या जाते आहेत. जसं की मी आता अशा पद्धतीचे 3 वर्तुळ काढतो आहेत, राईट, 3 वर्तुळ. आता 3 वर्तुळामध्ये अशा नंबर दिला जाईल आपल्याला, राईट, जे कॉमन ऑर्डर फॉलो करतायत. आणि तुम्हाला म्हटलं गेलेलं आहे इथे 2 आहेत, इथे 4 आहेत, इथे 6 आहेत, इथे 8 आहेत, इथे 10 आहेत, इथे 12 आहेत.
तर इथे 14 आहेत, इथे 16 आहेत, तर इथे कुठला संख्या येणार क्वेश्चन मार्कच्या तिथे. हे पर्टिक्युलर एक ऑर्डर फॉलो करत आहेत सिरीजची आणि इथे तुम्हाला दिसून येतात इथे एक 18 ही संख्या असणार. राईट. हे येतात नंबर सिरीज मधले, हे टाइप्स आहेत. राईट. व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारायचे जेणेकरून विद्यार्थी स्टक झाले पाहिजेत, टाइम कन्झ्युम जास्त झाला पाहिजे, हा त्यांच्या मागचा हेतू असतो की जो कमीत कमी वेळेमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार ऑब्विसली तो जिनियस असणार तिथे. राईट. जो जिता वही सिकंदर राहणार. एक्झॅक्टली हे झालेलं आहे आपलं नंबर सिरीजच्या बाबतीतलं. ठीक आहे. त्यानंतर येत आहे डायरेक्शन बेसिस म्हणजे काय, दिशाच्या आधारावर विचारलेले प्रश्न. राईट. तो त्याच्या घरापासून 5 किलोमीटर अंतरावर गेला, त्याच्यानंतर पुढे डावीकडे वळला, 10 किलोमीटर अंतरावर गेला, पुढे 20 किलोमीटर अंतरावर गेला, पुढे चालला. राईट. आणि त्यानंतर पुन्हा तो त्याच्या घरापासून आणि शाळेपासून किती अंतरावर किंवा शॉर्टेस्ट डिस्टन्स काय आहेत. राईट. ज्याला म्हणता येईल आपण की कमीत कमी अंतर काय असणार शॉर्टेस्ट डिस्टन्स याच्यामध्ये, घर आणि शाळेमधील अंतर काढा, शॉर्टेस्ट डिस्टन्स काढा, ते फाइंड आउट करता यायला पाहिजे दिशेच्या आधारावर. किंवा हा कुठल्या डायरेक्शनने उभा आहेत, कुठल्या दिशेला उभा आहेत, घर आणि त्याची शाळा, घराच्या दृष्टीने कुठल्या दिशेला आहे त्याची शाळा, अशा गोष्टी विचारलेल्या जातात आपल्याला दिशा या प्रॉब्लेममध्ये. किंवा त्यांच्यामध्ये कितीचा अँगल फ्रेम होतो आहे, किती डिग्रीचा कोन बनतो आहे, बरोबर आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला डायरेक्शन बेसिसवरच्या प्रश्नांमध्ये विचारलेले दिसून येतात. त्यानंतर आणखी एक महत्वाचा टॉपिक आहे तिथे आपला ब्लड रिलेशन. ब्लड रिलेशन फार महत्वाचा टॉपिक आहे. आणि या ब्लड रिलेशनचे काही क्वेश्चन एक थोडे वेगळ्या अँगलने विचारले जातात. जसं की एका चित्रामध्ये ती व्यक्ती आहे, ती व्यक्ती माझ्या भावाची बहिणीची मुलगी आहेत. राईट. तर ती माझी कोण, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आणि दुसऱ्या पद्धतीचे प्रश्न कोडेड फॉर्मॅटमध्ये विचारलेले जातात. जसं की प्लस म्हणजेच काय, हा सिस्टर आहेत, मायनस म्हणजेच काय, ब्रदर आहेत. राईट. ए इज द ब्रदर ऑफ वाय, ए इज द ब्रदर ऑफ बी. जसं की आता इथे लिहिलेलं आहे ए मायनस बी, म्हणजे याचा अर्थ असा होतो की ए हा बीचा ब्रदर आहे. ते ठीक आहे. त्याच्यानंतर ए प्लस बी म्हणजे ए ही बीची सिस्टर आहेत. राईट. हे अशा पद्धतीचे प्रश्न कोडेड फॉर्मॅटमध्ये आपल्याला ब्लड रिलेशन नातेसंबंधामध्ये विचारलेले दिसून येतात आणि त्या आधारावर आपल्याला त्याचं अनालिसिस करणं गरजेचं असते. ठीक आहे. आणखी आपल्याला ब्लड रिलेशनचे काही पझल दिले जातात आणि ज्या पझल असतात, जे कोडे असतात, ते आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात ट्री डायग्रामच्या माध्यमातून. ट्री डायग्राम. आता ही डायग्राम काय आहे, ट्री डायग्राम कशी असते, काय असते, या सर्व गोष्टी इत्याभूत गोष्टी मी तुम्हाला आपल्या जेव्हा हा टॉपिक स्टार्ट होईल त्या आधारावरच मी तुम्हाला तेव्हाच ते डिस्कस करून सांगणार. ठीक आहे. ही गोष्ट झालेली आहे आपली ब्लड रिलेशनच्या संदर्भातली. त्यानंतर आणखी येते आपलं नॉन व्हर्बल रिझनिंग. आणि नॉन व्हर्बल रिझनिंग मध्ये व्हेरायटी ऑफ क्वेश्चन्स दिसून येतात आपल्याला. जसं की मिरर इमेज, आरशामध्ये असणारी प्रतिकृती. राईट. त्यानंतर येतात मिरर इमेज झालेले आहेत. त्याच्यानंतर पेपर कटिंग. ठीक आहे. पेपर कटिंगच्या वेळेवर आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतात. त्यानंतर पेपर फोल्डिंगवर प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर नेक्स्ट डायग्राम कुठली आहे, 4 डायग्राम दिलेले आहेत, 4 डायग्राम, आणि इथे कुठली डायग्राम येईल, अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात ते नॉन व्हर्बल रिझनिंग असतात, ज्याच्यामध्ये वर्ड्सचा वापर केला जात नाहीत, जस्ट डायग्राम तुम्हाला शो केल्या जातात. आलं का लक्षात? ते असतात आपले नॉन व्हर्बल रिझनिंगवरचे प्रश्न. आणि खूप काही असं अवघड वगैरे नाही आहेत, फक्त याच्यामध्ये टाइम कसा स्पेंड करायचा या सर्व गोष्टीचं मॅनेजमेंट मी तुम्हाला इथे सांगणार आहे जेव्हा आपण नॉन व्हर्बल रिझनिंग शिकूया. राईट. टॉपिक थोडे व्हास्ट आहेत, परंतु आपलं करणं गरजेचं आहे, शिकणं गरजेचं आहे. ओके. आलंय लक्षात? या सर्व गोष्टी तुम्हाला कळलेल्या असणार नॉन व्हर्बल रिझनिंग. अशा या पद्धतीचं आपलं बुद्धिमत्ता आहेत. राईट. अशा या पद्धतीचं आपल्याला बुद्धिमत्ताचे अतिशय महत्वाचे असलेले टॉपिक आपण डिस्कस केलेले आहेत, जे एक्झाम मध्ये विचारलेल्या जातात आणि हेच आपण शिकणार आहोत. आता आपण हा मॅथ्स आणि रिझनिंगला कशा पद्धतीनं लर्न करणार आहोत. राईट. मॅथ्स आणि रिझनिंगला एक्झॅक्टली गणित आणि बुद्धिमत्तेला. त्याच्यानंतर इथे मी स्टॅट लिहायची काही गरज नाही, परंतु तुमच्या समाधानासाठी लिहून घेतो स्टॅटिस्टिक्स. मॅथ्स, रिझनिंग आणि स्टॅटिस्टिक्स. सुरुवातीला आपण मॅथ्सचे घटक बघणार. मॅथ्सचे घटक आपण संख्या पद्धती हा टॉपिक आपण लर्न करणार आणि संख्या पद्धतीमध्ये संख्येच्या ओळखीपासून तर सर्व इत्याभूत माहिती तुम्हाला मी तिथे देणार. राईट. याच्यामध्ये लसावी, मसावी, सगळे अपूर्णांक, डेसिमल काय आहेत, अपूर्णांक, त्याच्यानंतर दशांश, त्याच्यानंतर त्यांचे बॉडमॉस रूल्स कशा पद्धतीने अप्लाय करणार, सर्व गोष्टी आपण संख्या पद्धती या टॉपिक मध्ये बघणार. राईट. मॅथ्सच्या बाबतीत ही गोष्ट झालेली आहे संख्या पद्धतीची. त्यानंतर आपण गुणोत्तर, प्रमाण, त्यानंतर वैवारी, त्यानंतर भागीदारी या ऑर्डरमध्ये चालणार. आणि जेव्हा मॅथ्सच्या एका विशिष्ट लेवलवर आपण येऊ त्यानंतर आपण रिझनिंग स्टार्ट करणार. राईट. रिझनिंग मध्ये
जे सिलॉगिझमची कन्सेप्ट आधी आपण लर्न करू घ्या. सिलॉगिझम फार सोपा आणि सरळ आहेत, राईट. 1 ते 2 लेक्चर, 1 लेक्चरमध्ये आटपून जाईल सिलॉगिझम कम्प्लीट. माझ्यासोबत तुम्हाला पण तुमच्या घरी प्रॅक्टिस करायची आहेत, वही घेऊन बसायचं आहे प्रॉपरली, ठीक आहे. असंच नाही बसायचं जस्ट मोबाईल घेऊन बसतो आहेत मी आणि जस्ट ऐकतो आहेत, नाही. या सब्जेक्टला तसं चालणार नाही. बाकीच्या बाबतीत तुम्ही जीएसच्या बाबतीत तसं कन्सिडर करू शकता, तिथे पण तुम्ही नोट्स काढलेला जास्त बेटर राहील तुमच्या सोयीसाठी. परंतु मॅथ्स आणि रिझनिंगचे लेक्चर करत असताना स्वतः पेन पेपर घेऊन बसणं गरजेचं आहे, सोडून पाहणं गरजेचं आहे, आणि ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत त्या व्यवस्थितरित्या नोट करणं गरजेचं आहे. मी आत्ताच तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतो आहे त्या बाबतीतल्या, ठीक आहे. जेणेकरून तुम्ही जेव्हा किंवा इतर प्रश्नांची प्रॅक्टिस करणार, प्रश्नांचा सराव करणार, त्या वेळेला तुम्हाला ते कन्सेप्ट एक तुमच्याकडे एक बॅकअप राहील की येस, माझ्याकडे मी कन्सेप्ट लिहिलेले आहेत आणि त्याच मी कन्सेप्ट आता लर्न करणार आहे, राईट. या सर्व गोष्टी असतात. त्याच्यानंतर रिझनिंगवरचे आपण सगळेच्या सगळे टॉपिक, व्हर्बल रिझनिंग जे आपण बघणार आहेत, व्हर्बल रिझनिंग आणि जे नॉन व्हर्बल रिझनिंग आहेत हे सर्वात शेवटी घेणार आपण. नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणजे जे डायग्राम्स असतात वगैरे त्या सर्व गोष्टी. त्यानंतर स्टॅटिस्टिक्स, मॅथ्स जेव्हा कम्प्लीट होईल त्याच्यानंतर लगेच स्टॅटिस्टिक्स म्हणजेच काय, जस्ट डेटा इंटरप्रिटेशन. आणि जे मी टॉपिक तुम्हाला सांगितलेले होते त्याचं एक लेक्चर घेईल प्रॉपरली. मीन काय आहेत, मोड काय आहेत, मीडियन काय आहेत, व्हेरियन्स काय आहेत, स्टँडर्ड डिव्हिएशन काय आहेत, राईट. कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन काय आहेत, व्हेरियन्स काय आहेत, कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन काय आहेत, स्टँडर्ड डिव्हिएशन काय आहेत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या एका लेक्चरमध्ये समजून सांगणार. काहीही कठीण नाही आहेत, राईट. त्यानंतर अशा पद्धतीचं आपलं हे मॅथ्स, रिझनिंग आणि स्टॅटिस्टिक या सब्जेक्टचं ओरिएंटेशन होतं, ठीक आहे. चालेल, भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.